आपण आज काळ्या मसाल्याची चण्याची भाजी बनवणार आहोत। हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला आज भाजी बनवायची आहे। तर ही भाजी अगदी साधी, सोपी आणि अशी कमी वेळात होणारी अशी रेसिपी आहे। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूयात। इथे मी चणे हे रात्रभर भिजत घातले होते। हे पहा, 1 वाटी चणा मी भिजत घातला होता, रात्रभर भिजत घातला होता। छान असा भिजलेला आहे। आपण आता याला कुकरला लावून 3 शिट्टी करून घेणार आहोत। जर असे शिजवले, भाजी बनवली तर ते कच्चेच राहतात। जर 2 ते 3 शिट्ट्या याला करून घेतल्या तर नरम होतात आणि भाजी पण छान लागते। पाणी घालायचं आहे 1 ग्लास। हे पहा, मस्त आपले चणे शिजून निघले आहेत, तुम्ही पाहू शकता। याला चेक करायचे, 2 बोटामध्ये दबला पाहिजे चणा। त्यानंतर इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे, यामध्ये तेल घातलेलं आहे आणि मी कांदा गॅसवरती भाजून घेतलेला आहे। तुम्ही असा बारीक कट करून डायरेक्ट पण कढईमध्ये आपण भाजून घेऊ शकतो। याच्यामध्ये अद्रक लसूण घालून चांगल्या पद्धतीने याला परतून घ्यायचं आहे। खोबरं घालायचं आहे। खोबरं घातल्यानंतर सर्व कांदा लसूण आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। चांगलं भाजलं की यामध्ये आपण मसाले ॲड करणार आहोत। गॅसची फ्लेम लो टू मीडियमवरतीच ठेवायची आहे, जास्त फास्ट असा गॅस करायचा नाही आहे। याच्यामध्येच आपण टमाटर घातलेला आहे, टमाटर यामध्ये चांगलं असं परतून घ्यायचं आहे। हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला टमाटर याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे। आता हे सर्व मिश्रण आपण काढून घेणार आहोत आणि वाटून घ्यायचं आहे। तर मी इथे काढून घेतलेलं आहे, यामध्येच मी मसाला घालून वाटणार आहे। याच्यामध्ये मसाला घालायचा आहे, हा मसाला मी घरी बनवलेलाच आहे आणि थोड्याशा कोथिंबीरच्या काड्या घालायच्या आहेत, यामुळे भाजीला खूप छान अशी टेस्ट येते। सर्व मिश्रण आपलं वाटून झालेलं आहे। इथे मी आता कढई गरम करायला ठेवलेली आहे, यामध्ये तेल घातलेलं आहे। जिरे घालायचे आहेत, थोडी मोहरी घालायची आहे। जिरे मोहरी तडतडली की यामध्ये हळद घालायची आहे। हळद घातल्यानंतर इथे आपण सर्व मिश्रण आता वाटून घेतलेलं आहे, ते मिश्रण यामध्ये सर्व परतून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम लो टू मीडियमवरतीच ठेवायची आहे। 2 ते 3 मिनिटांमध्ये आपलं सर्व मिश्रण हे परतून घ्यायचं आहे। मिश्रण चांगलं परतलं की यामध्ये आपण चणे घालणार आहोत। तेल सुटेपर्यंत सर्व मिश्रण चांगल्या पद्धतीने आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। आपलं मिश्रण परतलं की यामध्ये चणा ॲड करायचा आहे। चणा घातल्यानंतर पण याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम आपण लो टू मीडियमवरतीच ठेवणार आहोत, त्यामुळे काय होतं की भाजी चांगली परतल्या जाते। यामध्ये आपल्याला हवं तेवढं आपण पाणी ॲड करू शकतो। तुम्हाला जर जास्त घट्ट हवी असेल तर थोडंच टाका आणि जर पातळ हवी असेल त्यामध्ये पाणी जास्त आपण ॲड करायचं आहे। त्यानंतर इथे आपण चवीनुसार मीठ घालून घेऊयात। मीठ घालून याला चांगलं असं परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनिटं चांगली अशी भाजी शिजवून द्यायची आहे कमी गॅसवरती। यानंतर आपण याच्यामध्ये कोथिंबीर घालणार आहोत। कोथिंबीर घातल्यानंतर इथे 2 ते 3 मिनिटं आपण याला झाकून ठेवणार आहोत। हे पहा, मस्त आपली तयार झालेली आहे चण्याची भाजी। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद।